बातमी वर्ध्यातून वर्ध्यातील शेतकऱ्यांना सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे। जिल्ह्याच्या 248 गावातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। आमदार राजेश बकानींच्या प्रयत्नांमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे। याबाबत आमदार राजेश बकाने यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी पाहूया। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकावर वन्यजीव प्राण्यांकडनं जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होते त्यावरतीच उपाययोजना म्हणून देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी सौर कुंपण योजना ही देवळी पुलगाव तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। नेमकी ही योजना कशी असणार आहे आणि नेमकी शेतकऱ्यांना याचा लाभ कसा होणार आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत राजेश बकाने आहेत। भाऊ, कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा लाभ होईल या योजनेत? आमच्या मतदारसंघामध्ये वर्धा तालुका येतो, हिंगणघाट तालुका येतो आणि देवळी तालुका होतो। तिन्ही तालुका मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे। पण या तिन्ही तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट कुठेच नाही आहे। त्यामुळे आमचा शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होता। त्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी प्रश्न लावून धरला आणि त्या प्रश्नाची सरकारने दखल घेऊन या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील 248 गावं रीट पकडून या येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। एक तर 75% अनुदान किंवा कमीत कमी 15,000 रुपयापर्यंत अनुदान, या दोन गोष्टी त्याच्यामध्ये होणार आहे। आणि मला त्याचा आनंद आहे की मी हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरला आणि सरकारने तो गांभीर्याने घेऊन त्याचा GR सुद्धा येत्या 2 महिन्यामध्ये येईल आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल, याचा मला आनंद आहे। नक्कीच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल याचा आनंद सुद्धा आमदार राजेश बकानी यांनी व्यक्त केला आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, देवळी, वर्धा।